हॅलो एव्हरीवन, अष्टकी ऑल इन वन या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ATSC प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी करणार आहोत. त्यामध्ये विषय आहे मराठी. प्रकरण 14 पहा, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. या प्रश्न प्रकारात एखाद्या घटनेच्या संदर्भात काही सुसंगत वाक्ये दिलेली असतात. त्यातील वाक्यात एका शब्दाची रिकामी जागा सोडलेली असते. त्या रिकाम्या जागेत 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा असतो. पहा, खालील सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय क्रमांक ठळक करा. परिच्छेद क्रमांक पहिला पहा. आता आधी आपल्याला काय करावं लागेल, तिन्ही प्रश्न वाचून घ्यायचा आहे. पहा, पहिला प्रश्न आहे घरासमोर डॅश डॅश आहे. दुसरा प्रश्न आहे पहा, डॅश डॅश त्या गोठ्यात राहते. तिसरा प्रश्न आहे पहा, गायीचे डॅश डॅश ही तेथेच राहते. म्हणजे या तिन्ही प्रश्नांवरून आपल्या लक्षात येईल की गोठा, दुसरा प्रश्नामध्ये इथे दिलेला आहे पहा, त्या गोठ्यात राहते. म्हणजे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लक्षात येईल की गोठा आहे. प्रश्न पहिला पहा, घरासमोर डॅश डॅश आहे. खाली 4 पर्याय दिलेले आहेत पहा, शेत, अंगण, बाग, गोठा. पहा, घरासमोर काय आहे? गोठा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. दुसरा प्रश्न पहा, डॅश डॅश त्या गोठ्यात राहते. पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत, मांजर, गाय, कोंबडी, मेंढी. गोठ्यात कोण राहते? तर गाय. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा, गायीचे डॅश डॅश ही तेथेच राहते. पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत, रेडकू, करडू, पाडस, वासरू. गायीचे वासरू ही तेथेच राहते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. परिच्छेद क्रमांक दुसरा पहा, आपल्याला तिन्ही प्रश्न वाचायचा आहे. आधी पहा, पहिला प्रश्न, डॅश डॅश हा जंगली प्राणी आहे. दुसरा पहा, तो डॅश डॅश राहतो. तिसरा प्रश्न पहा, त्याला प्राण्याचा डॅश डॅश म्हणतात. पहा, या तिन्ही प्रश्नांवरून आपल्या लक्षात येईल की जंगली प्राणी कोण आहे याच्यामध्ये. पहा, पहिला प्रश्न पहा, डॅश डॅश हा जंगली प्राणी आहे. खाली 4 पर्याय दिलेले आहेत पहा, कुत्रा, उंट, सिंह, बैल. पहा, कुत्रा, उंट, बैल हे पाळीव प्राणी आहेत. फक्त सिंह एकच आहे तो जंगली प्राणी. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. दुसरा प्रश्न पहा, तो डॅश डॅश राहतो. पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत, तबेल्यात, गुहेत, गोठ्यात, पिंजऱ्यात. पहा, सिंह कुठे राहतो? तर गुहेत राहतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा, त्याला प्राण्यांचा डॅश डॅश म्हणतात. पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत, मित्र, राजा, सोबती, शत्रू. पहा, त्याला प्राण्यांचा राजा म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. परिच्छेद क्रमांक तिसरा पहा, पहिला प्रश्न आहे त्यामध्ये आज डॅश डॅश आहे. आधी आपल्याला तिन्ही प्रश्न वाचून घ्यायचे आहेत. दुसरा प्रश्न पहा, आपण या दिवशी नागदेवतेची डॅश डॅश. तिसरा प्रश्न पहा, त्याच दिवशी आपण डॅश डॅश खेळतो. पहा, या तिन्ही प्रश्नावरून आपल्या लक्षात येते नागदेवतेची असं दिलेले आहेत. म्हणून आज पहिला प्रश्न पहा, आज डॅश डॅश आहे. खाली 4 पर्याय दिलेले आहेत पहा, दिवाळी, नागपंचमी, मकर संक्रांत, होळी. पहा, दुसऱ्या प्रश्नावरून आपल्या लक्षात येईल की आज नागपंचमी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा, आपण या दिवशी नागदेवतेची डॅश डॅश. पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत, खोड मारतो, हत्या करतो, पूजा करतो, चेष्टा करतो. पहा, आपण या दिवशी नागदेवतेची पूजा करतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा, त्याच दिवशी आपण डॅश डॅश खेळतो. पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत, लपाछपी, झोका, रंग, पतंग. पहा, आपण नागपंचमीच्या दिवशी काय करतो? झोका खेळतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. परिच्छेद क्रमांक 14 पहा, आपल्याला आधी तिन्ही प्रश्न वाचून घ्यायचे. मिरवणूक माहूत डॅश डॅश चालवित होता. दुसरा पहा, हत्तीवर ताबा ठेवण्यासाठी त्याच्याजवळ डॅश डॅश होता. तिसरा पहा, डॅश डॅश या देवताला हत्तीचे मस्तक आहे. पहा, या तिन्ही प्रश्नावरून आपल्या लक्षात येईल इथे हत्ती असं दिलेले आहेत. म्हणून पहा, पहिला प्रश्न, मिरवणुकी माहूत डॅश डॅश चालवित होता.
पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. हत्ती, अस्वल, गारुडी, घोडा. पहा मिरवणुकी माहूत हत्ती चालवित होता म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. दुसरा प्रश्न पहा. हत्तीवर ताबा ठेवण्यासाठी त्याच्या जवळ डॅश डॅश होता. पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. खंजीर, अंकुश, त्रिशल, भाला. हत्तीवर ताबा ठेवण्यासाठी त्याच्या जवळ अंकुश होता म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा. डॅश डॅश या देवतेला हत्तीचे मस्तक आहे. पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. शंकर, श्रीकृष्ण, गणेश, दत्त. पहा गणेश या देवतेला हत्तीचे मस्तक आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. परिच्छेद 5 पहा. आधी आपल्याला तिन्ही प्रश्न वाचून घ्यायचे आहेत. पहिला प्रश्न पहा. सर्व पक्षी डॅश डॅश जागे होतात. दुसरा प्रश्न पहा. झाडांच्या फांद्यावर बसून डॅश डॅश करतात. तिसरा प्रश्न पहा. डॅश डॅश उगवताच विहार करू लागतात. पहा सर्व पक्षी डॅश डॅश होतात. पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. रात्रीच, संध्याकाळीच, दुपारीच, पहाटेच. पहा सर्व पक्षी पहाटेच जागे होतात म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा. झाडांच्या फांद्यावर बसून डॅश डॅश करतात. पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. आरडाओरडा, कलकलाट, किलबिल, कटकट. पहा झाडांच्या फांद्यावर बसून पक्षी काय करतात तर किलबिल करतात म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा. डॅश डॅश उगवताच विहार करू लागतात. पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. चंद्र, सूर्य, झाडे, ढग. पहा सूर्य उगवताच विहार करू लागतात म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. परिच्छेद क्रमांक 6 पहा. आधी तिन्ही प्रश्न वाचून घेऊया. पहिला प्रश्न पहा. डॅश डॅश हा पक्षी पिंजऱ्यात राहतो. दुसरा प्रश्न पहा. त्याच्या मादीला डॅश डॅश म्हणतात. तिसरा प्रश्न पहा. पोपटाची चोच रंगाची असते. पहा या तिन्ही प्रश्नावरून आपल्याला लक्षात येईल पिंजऱ्यात कोण राहतो तर पोपट. पहा पहिला प्रश्न. डॅश डॅश हा पक्षी पिंजऱ्यात राहतो. पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. चिमणी, मोर, पोपट, कबूतर. पोपट हा पक्षी पिंजऱ्यात राहतो म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा. त्याच्या मादीला डॅश डॅश म्हणतात. पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. लांडोर, पोपटीन, कोकिळा, सांडणी. पहा त्याच्या मादीला पोपटीन म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा. पोपटाची चोच डॅश डॅश रंगाची असते. पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पिवळ्या, हिरव्या, लाल, काळ्या. पहा पोपटाची चोच लाल रंगाची असते म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. परिच्छेद क्रमांक 7 पहा. पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न वाचूया. पहिला प्रश्न पहा. डॅश डॅश हे एका हाताने वाजवायचे वाद्य आहे. दुसरा प्रश्न पहा. त्याचा आवाज डॅश डॅश असतो. तिसरा प्रश्न पहा. मिरवणुकीत त्याचा आवाजाने परिसर डॅश डॅश जातो. पहा पहिला प्रश्न. डॅश डॅश हे एका हाताने वाजवायचे वाद्य आहे. पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. लेझिम, ढोल, पिपाणी, पेटी. ढोल एका हाताने वाजवायचे वाद्य आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा. त्याचा आवाज डॅश डॅश असा असतो. पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. ढमढम, घणघण, छनछन, खणखण. त्याचा आवाज ढमढम असतो म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा. मिरवणुकीत त्याचा आवाजाने परिसर डॅश डॅश जातो. पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. गडगडून, लकाकून, दणानून, कणानून. त्याच्या आवाजाने परिसर दणानून जातो म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. परिच्छेद क्रमांक 8 पहा. पहिला प्रश्न. डॅश डॅश हा सण मोठ्या आनंदाने उत्साहात साजरा करतात. दुसरा प्रश्न पहा. हा सण नेहमी डॅश डॅश महिन्यातच येतो. तिसरा प्रश्न पहा. या सणा दिवशी सगळेजण तिळगुळ घ्या डॅश डॅश बोला असे म्हणतात. पहा पहिला प्रश्न. डॅश डॅश हा सण
मोठ्या आनंदाने उत्साहात साजरा करतात. पहा खाली 4 पर्याय दिलेला आहेत. संक्रांतीचा, रक्षाबंधन, दिवाळीचा, दसऱ्याचा. पहा संक्रांतीचा हा सण मोठ्या आनंदाने उत्साहात साजरा करतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा, हा सण नेहमी डॅश डॅश महिन्यातच येतो. पहा खाली 4 पर्याय दिलेला आहेत. डिसेंबर, फेब्रुवारी, जानेवारी, मे. पहा हा सण जानेवारी महिन्यातच येतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा, या सणा दिवशी सगळेजण तिळगुळ घ्या डॅश डॅश बोला असे म्हणतात. पहा खाली 4 पर्याय दिलेला आहेत. कडू, गोड, चांगले, छान छान. तिळगुळ घ्या, गोड बोला असे म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. परिच्छेद क्रमांक 9 पहा. पहिला प्रश्न, डॅश डॅश हा सण चैत्र महिन्यात येतो. दुसरा प्रश्न पहा, डॅश डॅश लोकांच्या नववर्षाची सुरुवात या दिवशी होते. तिसरा प्रश्न पहा, लोक घरोघरी डॅश डॅश उभारून हा सण साजरा करतात. पहा या तिन्ही प्रश्नावरून आपल्या लक्षात येईल की चैत्र महिन्यात येणारा सण गुढीपाडवा आहे. पहा पहिला प्रश्न, डॅश डॅश हा सण चैत्र महिन्यात येतो. पहा खाली 4 पर्याय दिलेला आहेत. दिवाळी, संक्रांत, दसरा, गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यात येतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा, डॅश डॅश लोकांच्या नववर्षाची सुरुवात या दिवशी होते. पहा खाली 4 पर्याय दिलेला आहेत. शीख, ख्रिश्चन, पारशी, हिंदू. हिंदू लोकांच्या नववर्षाची सुरुवात या दिवशी होते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा, लोक घरोघरी डॅश डॅश उभारून हा सण साजरा करतात. पहा खाली 4 पर्याय दिलेला आहेत. तोरणे, पताका, गुड्या, आकाश दिवे. पहा लोक घरोघरी गुड्या उभारून हा सण साजरा करतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. परिच्छेद क्रमांक 10 पहा. आधी तिन्ही प्रश्न वाचून घ्यायचे आहेत. पहिला प्रश्न पहा, डॅश डॅश हा इंग्रजी महिना होता. दुसरा प्रश्न, त्या महिन्याची डॅश डॅश तारीख होती. तिसरा प्रश्न, मुलांनी शाळेत डॅश डॅश साजरा केला. पहा पहिला प्रश्न, डॅश डॅश हा इंग्रजी महिना होता. पहा खाली 4 पर्याय दिलेला आहेत. ऑगस्ट, जानेवारी, मे, श्रावण. ऑगस्ट हा इंग्रजी महिना होता, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा, त्या महिन्याची डॅश डॅश तारीख होती. पहा खाली 4 पर्याय दिलेला आहेत. 17, 1, 26, 15. पहा त्या महिन्याची तारीख होती 15, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा, मुलांनी शाळेत डॅश डॅश साजरा केला. पहा खाली 4 पर्याय दिलेला आहेत. बालदिन, स्वातंत्र्य दिन, साक्षरता दिन, शिक्षक दिन. पहा मुलांनी शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा केला, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर कसे शोधावे ते आपण पाहिलो. सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करताना तिन्ही प्रश्न एकदाच वाचावे, हे नेहमी लक्षात ठेवावे. धन्यवाद.